पुणे-बेंगलोर राज्य महामार्गावर मंगरायचीवाडी फाट्याजवळील सिमेंटच्या दुभाजकाला बुलेट मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नर्सिंगचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मैतामध्ये पन्हाळा तालुक्यातील काथे इथल्या 22 वर्षीय आविष्कार गोरख दाभाडे याचा समावेश आहे. तर त्यांचे 2 मित्र जखमी असून त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगरायचीवाडी फाट्याजवळच्या पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं नर्सिंगचे शिक्षण घेणारा आविष्कार दाभाडे हा रविराज पाटील याचेसह त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आपला मित्र प्रताप गुलाब पाडवी वय वर्ष 20 मूळ राहणार जुगलखेत तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हा रात्री नंदुरबारहून कोल्हापूर येथे आला असल्याने त्याला आणण्यासाठी गेले होते. त्याला घेऊन बुलेट मोटारसायकल क्रमांक MH09GH 4581 वरून कोल्हापूरकडून वठारच्या दिशेने येत असताना मंगरायचीवाडी फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या वळणासाठी म्हणून लावलेल्या सिमेंटच्या ब्लॉकला जोरात त्यांची बुलेट धडकली. या धडकेत आविष्कार याच्या डोक्याला, हाताला व पायाला लागल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र प्रताप पाडवी आणि रविराज कुबेर पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून आविष्कारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.